हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. सध्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या शॉर्ट्सवरून तुम्हाला कळालं असेलच की आम्ही आता एका नवीन फ्लॅटवर शिफ्ट झालेलो आहे. त्यामुळे सध्या चॅनलवर फक्त नवीन घरामध्ये घेतलेल्या वस्तू किंवा कुठली जागा कशी सेटअप करते असेच व्हिडिओ सध्या तुम्हाला बघायला मिळत असतील. तर आजचाही व्हिडिओ त्याच रिलेटेड आहे. माझ्या घराची जी बाल्कनी आहे त्याचा मेकओव्हर मी कसा करणार आहे, त्यामध्ये काही चेंजेस कसे करणार आहे या रिलेटेड आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझ्या बाल्कनीचा बिफोर लुक दाखवते. सध्या तुळस सोडली तर बाल्कनीमध्ये कोणतीही झाडं लावलेली नाही आहेत. मला बऱ्याच दिवसांपासून काही झाडं खरेदी करायची होती. आज रविवार होता तर आज आम्ही नर्सरीमध्ये काही प्लांट्स खरेदी करण्यासाठी गेलो. नर्सरीमध्ये गेल्यानंतर सगळीकडेच तिथे फुललेली फुलझाडं पाहून सगळीच झाडं आपल्याला घ्यावीशी वाटतात. मन खूप प्रसन्न होतं. पण शेवटी मनावर थोडासा कंट्रोल ठेवला आणि काही फुलझाडे मी घेतली घरासाठी. त्यामध्ये 2 गुलाब घेतले, शेवंती घेतली, जास्वंदी घेतला, झेंडू घेतला आणि काही आता हिवाळ्याच्या सीझनची काही सीझनल फुलांची झाडं देखील घेऊन आले. शिवाय पाम ट्री घेतला आणि येताना खूप उशीर झाला होता त्यामुळे त्या दिवशी तर काही शूटिंग केलं नाही. आणि त्यानंतर मी 2 दिवस काही ऑनलाईन प्लांटर्स मागवले होते, त्याची वाट पाहिली. खरंच खूप स्वस्त दरामध्ये काही प्लांटर्स मला ऑनलाईन मिळाले. तर मी क्विकली तुमच्यासोबत शेअर करते की मी कोणते कोणते प्रकारचे प्लांटर्स माझ्या गॅलरीसाठी घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या 2 मोठ्या कुंड्या दाखवते. हे 2 प्लांटर्स मी इंडोअर प्लांटसाठी घेतलेले आहेत. हे सेट ऑफ 2 आलेले आहेत आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, 200च्या आतमध्ये मला हे 2 पीस रिसीव्ह झालेत. आणि मी आत्ता जेव्हा व्हिडिओसाठी याची प्राईस चेक करत होते तर 198 रुपयाला 2 पीस या मोठ्या प्लांटर्सचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रकार म्हणजे हे सेट ऑफ 5मध्ये मीडियम साईजचे व्हाईट कलरचे प्लांटर्स मी घेतले. या 5 कुंड्या मला 280 रुपयाला मिळाल्या. मीडियम साईजच्या आहेत आणि या प्रत्येक कुंडीच्या खाली एक प्लेट येते. क्वालिटी खरंच खूप चांगली आली आहे या सगळ्याच प्लांटर्सची. आता हा पुढचा प्रकार म्हणजे हँगिंगच्या कुंड्या आहेत आणि याची देखील क्वालिटी खूप चांगली आहे. प्लांटर्स जे आहेत ते सेट ऑफ 5 200च्या आतच आहेत. साधारणतः 190 रुपयाला वगैरे आहेत. पण मला 5च्या ऐवजी 6 कुंड्या दिल्या त्यांनी आणि साखळ्या मात्र 5च दिल्या. त्यामुळे एक जी कुंडी आहे ती मला हँग करता येणार नाही. सांगायचा उद्देश असा की मी फ्लिपकार्टवरून हे जे काही प्लांटर्स मागवले ते एकतर स्वस्त आहेत आणि क्वालिटी देखील चांगली आहे. तुम्हाला जर का घ्यायचे असतील तर मी खाली प्रॉडक्ट टॅग करते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंकसुद्धा देईन. आणि हे सिरॅमिकचे आउल शेपचे जे प्लांटर्स आहेत ते मी 300ला जोडी घेतली होती. पण सध्या ते आउट ऑफ स्टॉक आहेत म्हणून मी त्याची लिंकही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकणार नाही. आता सगळ्यात लेंदी काम पण माझं आवडतं ते म्हणजे कुंड्यांमध्ये झाडे लावणे. तर त्यासाठी मी काय केलं, 50% माती आणि 50% कोकोपीट मिक्स करून घेतलं एका बादलीमध्ये आणि मग ते मिक्सचर मी सगळ्या झाडांमध्ये घालते. 4 मोठ्या ब्राऊन कलरच्या कुंड्या मी नर्सरीमधून घेतल्या होत्या, 2 गुलाब, जास्वंद वगैरे लावण्यासाठी. आता फास्ट फॉरवर्डमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. दिसताना तुम्हाला फास्ट वाटतं पण ॲक्च्युली माझा अर्धा दिवस गेला या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्यानंतरची क्लिनिंगही खूप सारी करायची होती. भरपूर सारा खाली चिखल वगैरे झालेला होता. पण काही असो, झाडं असल्याशिवाय बाल्कनीला शोभा नसते हेच खरं. आता सगळी झाडं लावून झालेली आहेत. सगळ्या कुंड्या पटापटा जागेवर ठेवल्या आणि खालची पूर्ण क्लिनिंग करून घेतली. आता बाल्कनीमध्ये माझा एका छोटासा सोफा आहे, त्यावर कवर घातलं, 2 कलरफुल पिलोज ठेवले त्याच्यावर. समोर एक टेबल, त्यावर फ्लॉवर पॉट, असा मस्त असा सिटिंग एरिया रेडी. बाल्कनीची एक साईड तर आता छान दिसायला लागली. आणि आता दुसऱ्या साईडसाठी मी काय केलं तर माझ्या घरी एक प्लायवूडची पट्टी होती, तर त्या पट्टीला मी एक नायलॉनची दोरी बांधून घेतली आणि एक असं वॉल हँगिंग तयार केला. ते का ते सांगते. तर मी इकडून तिकडून झाडाचे काही कटिंग्स गोळा केलेले होते आणि ते मी एका आईस्क्रीमच्या पॉटमध्ये, कुल्फीचा जो पॉट असतो त्यामध्ये मी सगळे लावलेले होते. तर ते सगळे ठेवण्यासाठी मला असं एक वॉल हँगिंग हवं होतं. तर असं काहीतरी मी घरेलू जुगाड करून मी तो एरिया थोडासा डेकोरेट करायचा प्रयत्न केला. त्याखाली आता मी एक आर्टिफिशियल ग्रासची मॅट घालून घेतली आणि त्या मॅटवर आपल्या कुंड्यांचे जे स्टँड असतात ते आणि माझ्या घरातल्याच काही टाईल्स वापरून अशी थोडीशी हाईट तयार केली, तुळशी वृंदावन आणि काही इतर कुंड्या ठेवण्यासाठी. आता तुळशीच्या शेजारी माझ्याकडे घरात कृष्णाची छोटीशी मूर्ती होती, ती ठेवली. एका साईडला तुळशीसाठी दिवा ठेवला, शेजारी 2 आर्टिफिशियल प्लांट्स ठेवले, शेजारी एक लाईमलाईट नावाचं प्लांट ठेवलं. आणि आता तुम्ही एकदा फायनल माझ्या बाल्कनीचा लुक बघा.
बाल्कनी मेकओव्हरचा हा व्हिडिओ ॲक्च्युली मी शॉर्ट्स व्हिडिओसाठी शूट केलेला होता, कारण लाँग व्हिडिओ माझ्याकडून अपलोड होईल नाही मला माहीत नव्हतं. खरं तर खूप मोठा गॅप झाला हा. गेले 6 महिने मी कोणताही लाँग व्हिडिओ टाकलेला नव्हता यूट्यूब चॅनलवर. आता हळूहळू मी पुन्हा प्रयत्न करते आहे रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा. पुढचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर किचन ऑर्गनायझेशन आणि सेटअपच्या रिलेटेड असेल तर बघायला अजिबात विसरू नका. आणि हो, आजचा हा व्हिडिओ बाल्कनी मेकओव्हर, बाल्कनीमध्ये केलेले छोटे छोटे बदल तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी. तोपर्यंत बाय बाय.